हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं 17 वर्षांनी टी20 विश्वचषकावर नाव कोरलंय। टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केलाय। भारताला दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी मोठा निर्णय घेतलाय। रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत। भारतानं 2007 नंतर टी20 वर्ल्ड कप जिंकलाय, त्यामुळे हीच ती वेळ असं म्हणत निवृत्तीचा निर्णय घेतलाय। देशाच्या सर्वच भागात आतिषबाजी करून टीम इंडियाच्या कामगिरीचं स्वागत केलं जात आहे। दरम्यान भारतीय संघाच्या नेत्रदीपक कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अभिनंदन केलंय। तुम्ही शानदार विजय प्राप्त केलाय, हा विश्वचषक कायम स्मरणात राहील असं म्हणत मोदींनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं। दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारतीय संघ दुसऱ्यांदा टी20 चॅम्पियन ठरलाय। या विजयानंतर आता भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय। या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलंय। भारतानं विश्वचषक जिंकताच मध्यरात्री कल्याणमध्ये तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला। या विजयाच्या जल्लोषात भारतीयांनी सहभाग घेतला। कल्याणमध्येही तरुणांनी विजयाचा जल्लोष करत परिसर दुमदुमून टाकला। भारताच्या विजयानंतर नागपुरात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला। क्रिकेटप्रेमींनी एकत्र येत चौकात जल्लोष केलाय। फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली, तसंच नागपूरकरांनी भारतीय टीमला शुभेच्छाही दिल्या। छत्रपती संभाजीनगरातही भारताच्या विजयाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय। क्रिकेटप्रेमींनी एकत्र येत जल्लोष साजरा केलाय। यावेळी भारताला मिळालेल्या विजयानंतर सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। भारतीय क्रिकेट टीमनं टी20 वर्ल्ड कपवर आपल्या देशाचं नाव कोरलंय। भारताच्या दणदणीत विजयानंतर पुण्यातही जल्लोष पाहायला मिळाला। मॅच जिंकताच पुणेकरांनी एफसी रोडवर गाड्यांवरून जमा होऊन गुडलक चौकामध्ये जल्लोष साजरा केला। भारतानं टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पनवेलमध्ये जल्लोष करण्यात आला। जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। भारताच्या दणदणीत विजयानंतर बुलढाण्यामध्ये जल्लोष पाहायला मिळाला। बुलढाण्याच्या बावनबीरमध्ये नागरिकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी क्रिकेटप्रेमींनी भारतीय टीमला शुभेच्छाही दिल्या। भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही भारताच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळालाय। भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भारतानं दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यामुळे जम्मू काश्मीरमध्येही सेलिब्रेशन करण्यात आलं। क्रिकेटप्रेमींनी हातात तिरंगा घेऊन फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। गेल्या 24 तासांपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस सुरू झालाय। कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम पावसाची नोंद झाली आहे। तर 3 जुलैपर्यंत या भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली असून मुंबईत पावसाचा जोर वाढलाय। मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान सोमवारी मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। मनमाड, मालेगावासह नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे। मागच्या वर्षीही दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या बळीराजाला यंदाही दुष्काळ सहन करावा लागणार का अशी चिंता भेडसावते। अद्यापही पाऊस न झाल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं हजेरी लावली, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। पाथरपुंज येथे 61 तर निवळे इथं 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। जळगावच्या यावल तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे। विरवली, दहिगाव, सावखेडा, सीमकोप्पावली या भागामध्ये नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे रस्ता खचला असून ग्रामीण भागात एसटी सेवा विस्कळीत झाली आहे। कल्याण मुरबाड मार्गावर ठेकेदारानं अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्यामुळे चिखल निर्माण झालाय, त्यामुळे पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढत वाहन चालकांना कसरत करून जावं लागतंय। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे। आषाढी वारीच्या निमित्तानं आळंदीमध्ये लाखो वारकरी दाखल झालेत। वारकरी इंद्रायणीमध्ये स्नान करतात, मात्र नदी प्रदूषित झाल्यामुळे वारकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे। त्यामुळे संतापलेल्या स्थानिकांकडून आणि वारकऱ्यांकडून प्रदूषणासाठी काही उपाययोजना करणार की नाहीत असा संतप्त सवाल विचारला जातोय।
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्यानं साकारलेलं टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुलं होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे CIFFचे मनुष्यबळ केंद्रीय गृह विभागानं मंजूर केलंय। पुणे शहरात येरणवणा आणि मुंढवा या परिसरामध्ये झिकाचे 3 रुग्ण आढळले आहेत। मुंढव्यातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी 3 रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। त्यामुळे पालिकेनं रुग्ण आढळलेल्या परिसरात 100 घरांमध्ये धूर फवारणी केली। पुण्यात रिक्षा, कॅब अथवा खासगी बसनं भाडे नाकारणं, जादा भाडे घेणं अशा प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्याला आता जलद वेग आलाय। प्रवासी आता व्हॉट्सअप हेल्पलाईनच्या क्रमांकावर थेट तक्रार नोंदवू शकतील। त्यानुसार RTO कडून तातडीनं कारवाई केली जाणार आहे। धुळे शहरातील अशोकनगर परिसरामध्ये जलकुंभाची मोठी दुरावस्था झाली आहे। छत पडलेल्या जलकुंभामधून पाणीपुरवठा केला जात असल्याचं समोर आलंय। मागील 1 वर्षापासून असंच पाणीपुरवठा होत असल्यानं पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळते असा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे नागरिकांकडून जलकुंभाची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरतेय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत। स्वयंसेवक संघाचे क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांच्या मुलीच्या विवाहाला ते उपस्थित राहणार आहेत। यावेळेस अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित हेही विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। सहानुभूती एकदाच असते, ती पुन्हा पुन्हा येत नाही। त्यामुळे महाविकास आघाडीला मतदार पुन्हा विधानसभा मतदारसंघात मत देणार नाहीत असं म्हणत दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे। मतांचं ध्रुवीकरण करून ते निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांना मिळालेली ही मतं नाहीत असा टोलाही केसरकरांनी लगावलाय। जळगावच्या भाजपच्या वतीनं लाडू वाटून लाडकी बहीण योजनेचं स्वागत करण्यात आलं। जळगावातील मुख्य चौकात भाजपच्या वतीनं आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळेस आमदार सुरेश भोळेंसह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल जळगावमधील महायुतीतील महिला पदाधिकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानलेत। कालिका माता मंदिरात देवीची आरती करत मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना यावेळेस महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे। जळगावच्या मुक्ताई नगरमधील परिवर्तन चौकामध्ये महापुरुषांना अभिवादन करत शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केलाय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं महिलांनी आणि शिवसैनिकांनी स्वागत केलंय। बीडच्या परळी शहरामध्ये काल रात्री गोळीबार झाला। या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर ज्ञानबा गीते हे गंभीर जखमी झालेत। या गोळीबाराच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर पोलीस अधीक्षक परळीत आले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मात्र गोळीबार कशामुळे झाला याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये। बीड केज रोडवरती दुचाकी आणि एसटी बसचा अपघात झालाय। या अपघातामध्ये 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण जखमी झाले। या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालकाच्या शर्टमध्ये साप निघाला। ताडोबाच्या कोलारा या गेट परिसरामधली ही घटना आहे। त्यांनी हा साप शर्टातून अलगद बाहेर काढला। हा मांजऱ्या प्रकारातील बिनविषारी साप असल्याचं स्पष्ट झालंय। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं पंढरपूरकडे प्रस्थान केलंय। यावेळी पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित होते। परंपरेनुसार पालखीत माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या। नंतर पालखीचं मंदिर प्रदक्षिणा आणि नगर प्रदक्षिणा झाली। माऊलींचा पहिला मुक्काम आजोळ या वाड्यामध्ये होणार आहे। आज माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानोबा माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली। राज्यातील बळीराजाला सुख दे अशी प्रार्थना त्यांनी माऊली चरणी केली। आळंदीतील इंद्रायणी स्वच्छ करण्याचा आपण शब्द देत असून तो लवकरच पूर्ण करणार असंही ते म्हणाले आणि तो आपण पूर्ण करूनच दाखवणार अशी सुद्धा ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरामध्ये विसावली। रविवारी सकाळी ही पालखी पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे। या पालखीसोबत हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचं सारथ्य केलंय। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला उपस्थिती लावल्यानंतर पिंपरी चिंचवडला जाऊन त्यांनी तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आषाढी वारी निमित्तानं पालखी सोहळ्याला दिलेल्या भेटीवर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी टीका केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दौऱ्यामुळे वारकऱ्यांची अडचण झाली असं मोहिते पाटील म्हणाले।
सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारनं दूध भुकटीवरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलाय। तो मागे घेण्याची केंद्राला उपरती येऊ दे अशी प्रार्थना अमोल कोल्हे यांनी माऊलींकडे केली आहे। कोल्हेंनी आळंदीत माऊलींच्या पालखी सोहळ्याला हजेरी लावली। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि त्यांच्या पत्नी दोघंही संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या वेळेस उपस्थित होते। यावेळेस ते ज्ञानोबा तुकाराम याच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये रंगल्याचं चित्र दिसलं।